मंगेश साबळे हा लोकसभेला खासदार झाला असता, परंतु जरांगे पाटलाच्या हेकेखोरपणामुळे त्याची खासदारकी गेली. पण मंगेश साबळे सारखा सर्वसामान्य जर खासदार झाला असता, तो गर्वान म्हणला असता ना, जरांगे पाटलाला त्यांच्यापेक्षा मोठा व्हायला कोणताच माणूस चालत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही जवळून पाहिलेला आहे. त्यांच्यासोबतचे माणसं त्याला बूट घालावे, बुटाचे बंद बांधावे आणि सॉक्स घालावे, एवढंच त्यांनी माझी सेवा करावी. लोकसभेला भांडण नाही म्हणे, आपलं भांडण दिल्लीशी नाही, राज्याशी. लोकसभेत आपले त्या गावात सरपंच आपला तो मुलगा मंगेश साबळे लोकसभेला फॉर्म भरला. अहो त्या मुलाचं काम आहे ग्राउंडला, त्या मुलाचं भरपूर फॅन आहे. मंगेश साबळे हा लोकसभेला खासदार झाला असता, परंतु जरांगे पाटलाच्या हेकेखोरपणामुळे त्याची खासदारकी गेली. का? सर्वसामान्य नव्हता. बरोबर. अरे मंगेश साबळे सर्वसामान्य होता ना. मग मंगेश साबळे सारखा सर्वसामान्य जर खासदार झाला असता, तो गर्वान म्हणला असता ना, मी खासदार जरांगे पाटलाचा. पण जरांगे पाटला प्रॉब्लेम काय माहिती का? जरांगे पाटला डोक्याची वर्ष माणसं चालतच नाही. अच्छा. म्हणून ते जरांगे पाटलाला त्यांच्यापेक्षा मोठा व्हायला कोणताच माणूस चालत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही जवळून पाहिलेला आहे. त्यांच्यासोबतचा त्यांना मोठा व्हायला चालत नाही. त्यांच्यासोबतचे माणसं त्याला बूट घालावे, बुटाचे बंद बांधावे आणि सॉक्स घालावे, एवढंच त्यांनी माझी सेवा करावी, ही वैतीर पात्र जरांगे पाटलाची. तुम्ही सुद्धा विधानसभेचा फॉर्म भरला होता, पण मात्र वापस सुद्धा घेतला होता. जरांगे पाटलाच्या शब्दावरच भरला. त्यांनी मला सांगितलं होतं फॉर्म भरा, आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की फॉर्म परत घ्या. तेव्हा त्यांच्या फोनवर मी फॉर्म परत घेतलेला आहे. आणि परत ज्या फोनवरून ते मला बोलले फॉर्म परत घ्या, त्याच फोनवर मला रात्री फोन येतो 12 वाजता, व्हॉट्सअप कॉल येतो. सरपंच पांडुरंग तारक बोलतात तिथून.